नमस्कार. वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक बनवतोय. तर तसे हे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत. फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे हे मोदक छान खुसखुशीत तयार होतात, अजिबात कडक किंवा चिवट होत नाहीत आणि मऊ सुद्धा पडत नाहीत. तर लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मोदकाच्या आवरणासाठी पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी अर्धा कप मैदा घेतलाय, तो एका भांड्यात घालूया आणि अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. तर बाजारात असा जो चिरोटी रवा मिळतो तोच मी घेतलाय. हा नसेलच घरात तर जो रवा असेल तो मिक्सरला थोडासा फिरून घ्या. चिमूटभर मीठ घालायचं आणि आता हे कोरडे जिन्नस हाताने मिक्स करून घेऊया. इथे मी 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलंय. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालतं. हे सगळं आता या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया. या मोदकासाठी मोहन अगदी प्रमाणात पाहिजे, तरच हे मोदक छान खुसखुशीत होतात. तर आता सगळ्या पिठाला मी हे तूप छान लावून घेतलंय. मोहन आपलं प्रमाणात झालंय की नाही ते कसं ओळखायचं, तर हातात हे पीठ घेऊन अशी त्याची मूठ करायची. ही मूठ आपण हात लावल्यावरच मोकळी होतीये, म्हणजेच आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. ही या मोदकाच्या रेसिपीची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. आता पीठ भिजवण्यासाठी इथे मी दूध घेतलंय. तर हे दूध नॉर्मल टेम्परेचरवरचंच आहे. तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्यात पीठ भिजवून घेतलं तरी काहीच हरकत नाही, पण दूध आणि असं पीठ भिजवून घेतलं म्हणजे हे मोदक जास्त दिवस टिकतात आणि खायला पण एकदम मस्त खुसखुशीत लागतात. तर थोडं थोडं दूध घालून मी पीठ अशा पद्धतीने भिजवून घेतलंय. थोडं मध्यम ठेवलंय, फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही. हे असंच आता अर्धा तास झाकून ठेवूया. अर्ध्या तासात हा जो रवा आहे तो छान फुलून येतो आणि हे पीठ भिजेपर्यंत आता सारण तयार करून घेऊया. सारण करण्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलंय. तूप मेल्ट झालं की ड्रायफ्रूट्स घालायचेत. तर काजू आणि बदाम घेऊन मी त्याचे बारीक काप करून घेतले होते. 1 मिनिटभरच हे तुपावर परतून घेऊया. तर आता परतून झालेले आहेत. 1 कप बारीक किसलेलं सुकं खोबरं यामध्ये घालायचं आहे. तर सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते ती मी फ्रीजमध्ये रात्रभर ठेवली होती, म्हणजे खोबरं किसायला सोपं जातं आणि थोडा त्यामध्ये ओलसरपणा पण येतो. तर असं जरूर करून पहा. नुसतं खाल्लं तरी खायलासुद्धा अगदी ओल्या खोबऱ्याप्रमाणे हे लागतं. तर मी इथे सुकं खोबरं घेतलंय, पण तुम्ही याऐवजी ओलं खोबरंही घेऊ शकता. 2 मिनिट या खोबऱ्याला परतून घ्यायचंय. तर आता हे मी 2 मिनिट परतून घेतलंय. छान भाजल्याचा खमंग सुगंध पण येतोय. 1 कप आता यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर मी इथे पूर्ण साखर घातली आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं सुद्धा प्रमाण घेऊ शकता. साखर चांगली मिक्स करून घ्यायची आणि यामध्ये 2 चमचे आता घरच्या दुधावरची साय घालूया, म्हणजे या सारणाला बाइंडिंग छान येतं आणि सारण चवीला पण छान लागतं. तर थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस मी आता बंद केला आहे, कारण आपली कढई गरमच आहे. सगळं एकत्र करून झालं की शेवटी अर्धा चमचा वेलची पूड घालूया. परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता मस्त असं आपलं मोदकाचं सारण तयार झालं आहे. पीठ भिजून पण आता अर्धा तास झालेला आहे. रवा छान भिजला आहे, त्यामुळे थोडंसं हे घट्ट पण झालं आहे. तर पाहिजे तसं आपलं पीठ तयार झालं आहे. पुन्हा थोडंसं मळून घेऊया आणि लगेच गोळे करून घ्यायचेत. आधीच असे गोळे करून ठेवले म्हणजे एकसारखे तयार होतात. तर आपण घेतलेल्या साहित्यात बरोबर 11 मोदक तयार होतात. आता एक गोळा घेऊन पोळपाटावर ठेवून पुरीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे. तर कडेने पातळ लाटायचं आणि मध्ये थोडंसं किंचित जाडसर ठेवायचं. तर ही पुरी आता लाटून झाली आहे आणि मग अशा पद्धतीने जवळजवळ याच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर उकडीच्या मोदकापेक्षा याच्या कळ्या करायला किंवा अशा प्लेट्स घ्यायला खूप सोपं जातं. तर अशा पद्धतीने मी याच्या प्लेट्स जवळजवळ घेतल्या आहेत. आता यामध्ये सारण घालूया.
हाताने हे सारण खाली व्यवस्थित दाबून घ्यायचं, हात थोडेसे पुसून घ्यायचे आणि आता गोल गोल फिरवत याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर सारण थोडंसं थंड झाल्यानंतर मी हाताने चुरून घेतलं होतं. व्यवस्थित याला पॅक करून घेतलंय. तर मस्त असा आता मोदक तयार झालाय, दिसायला एकदम भारी दिसतोय. आणखी एक तयार करून घेऊया. तर आधी पुरी लाटून घ्यायची, सारण भरायचं आणि अगदी आपण उकडीच्या मोदकाला ज्याप्रमाणे कळ्या करून घेतो त्याप्रमाणेही तुम्ही कळ्या करून घेऊ शकता. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्याने बनवून घ्या. मोदक तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर आता छान गरम झालेलं आहे. यासाठी फार कडकडीत तेल गरम लागत नाही, मध्यम गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये मोदक सोडायचे. फार जर कडकडीत तेल गरम झालं तर मोदक पटकन तळला जातो, पण नंतर तो मऊ पडतो. तर व्यवस्थित तळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वरून या मोदकावर असं तेल सोडायचं, म्हणजे त्याला वरूनसुद्धा हीट मिळते आणि तो छान फुलून येतो. आणि पलटवायची अजिबात घाई करायची नाही. छान असा थोडासा फुलून आला की मग पलटून घ्यायचा आणि उलट सुलट करून आता याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा रंग येतो. तर मस्त असा हा तळून झालेला आहे, सुरेख असा याला रंग आलाय, दिसायलाच भारी दिसतोय. तर आता काढून घेऊया. बाकीचे मोदक पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचेत. तर यंदाच्या वर्षी बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने हे तळणीचे मोदक अवश्य बनवा आणि केल्यानंतर तुमचे मोदक कसे झाले कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.